नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे मित्रांनो या आपल्या निफ्टी टेक मराठी यूट्यूब चॅनलवर. जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन आपल्याला मिळून जाणार. चला तर मित्रांनो बघूया BCCL IPOबद्दल माहिती. BCCL IPO नेमकं म्हणजे भारत कोकिंग कोल लिमिटेड IPOची मित्रांनो फायनलाइज डेट आली आहे, जी की 9 जानेवारी 2024 पासून 13 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. हा पूर्ण OFS म्हणजे ऑफर फॉर सेल आहे आणि याची अलॉटमेंट डेट 14 जानेवारी 2026ला व लिस्टिंग डेट 16 जानेवारीला आहे. या IPOची इश्यू प्राईस तर मित्रांनो अपडेट यायची आहे, पण इश्यू शेअर्स जे की 46.57 करोड राहणार आहे आणि याचा रिटेल पोर्शन जवळजवळ 35% आहे, जो की रिटेलसाठी चांगला आहे मित्रांनो. BCCL हे कंपनी मित्रांनो कोल इंडिया या कंपनीची सबसिडरी कंपनी आहे. या कंपनीचं असं काम आहे मित्रांनो, कोळसा खाणीमधून कोळसा खनन करणे आणि तो विक्री करणे, जो की स्टील बनवण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात आवश्यकता पडते. हे एक गव्हर्नमेंट कंपनी आहे मित्रांनो. जर आपण मित्रांनो या कंपनीच्या IPOला अप्लाय करण्यासाठी इच्छुक असाल तर आत्ताच डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या मित्रांनो. जर आपल्या परिवारात मॅक्झिमम व्यक्तीचं डीमॅट अकाउंट असतील तर वेगवेगळ्या याच्यात अप्लाय केल्यामुळे लागण्याचे चान्सेस वाढत जाते मित्रांनो. हे गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळे लिस्टिंग गेन चांगला मिळू शकतो मित्रांनो आणि डेप्ट फ्री कंपनी असल्यामुळे याचा IPO साईज 1300 ते 1500 करोड राहण्याची शक्यता असल्यामुळे मित्रांनो याची खूप जास्त काही इश्यू प्राईस राहणार नाही मित्रांनो, जी की 30 to 50 रुपीज राहू शकते, जी की खूप कमी आहे सध्याच्या परिस्थितीत. ही कंपनी फक्त 10% आपला स्टेक विकत आहे मित्रांनो, जो की ठीकठाक आहे. त्यामुळे लिस्टिंग गेन मिळण्याचे चान्सेस जास्त आहे मित्रांनो. याची फेस व्हॅल्यू पण 10 आहे आणि हा संपूर्ण OFS म्हणजे ऑफर फॉर सेल आहे मित्रांनो. चला तर मग लवकर डीमॅट अकाउंट ओपन नाही केलं असेल तर ओपन करा आणि आपल्या मराठी बांधवांनी सर्वात जास्त पार्टिसिपेट करा. तर ही माहिती मित्रांनो आपल्याला कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. जर ही माहिती चांगली वाटली असेल तर लाईक आणि शेअर करा. दुसऱ्यांदा असेच नवनवीन टॉपिकवर व्हिडिओसाठी कमेंट करा. आपल्या कमेंटला नक्की रिप्लाय मिळेल मित्रांनो. आपल्याला मनापासून धन्यवाद.